आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. साहेब, काय सांगाल? आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये दादाच्या राष्ट्रवादीचे कार्यालय अज्ञाताकडून काल जाळण्याचा प्रयत्न झालाय. मला असं वाटतं तो अज्ञात नाही दिसत, तो काय भारतीय जनता पार्टीचं समर्थन करणारा कार्यकर्ता वाटतो मला. जी माहिती मिळालेली, मी जी माहिती घेतली त्याच्यामुळे तो अज्ञात नाही वाटत. कारण त्या ठिकाणी थोडंसं भारतीय जनता पार्टी दादाचे कार्यकर्ते आमने सामने सतत आहेत मागच्या 8 दिवसांनी. मला वाटतं त्याच्यातूनच हे केलेलं दिसतंय ओव्हरऑल. अज्ञात नाही, त्याला ओळखतात सगळे लोक. जो जाणणार आहे तो भाजपचा समर्थकच आहे. बरं, तुम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली होती. घाटीचे जे डीन आहेत शुक्रे, तर आता माहिती अशी मिळते की तुम्हाला खुलासा सादर करण्याचं जे आहे ते नोटीस आली, म्हणजे पुरावे सादर करण्याची नोटीस आली. काय अपडेट आहे त्यात? नाही, मला अजून नोटीस नाही आली. मला फोन आला होता, मी म्हटलं मला रीतसर नोटीस पाठवा मग मी येईल. मला अजून रीतसर नोटीस कोणतीही आलेली नाही. नोटीस आल्यानंतर मी रीतसर खुलासा करेल, पण नुसतं तोंडी म्हणण्यावर मी नाही जाणार. म्हणजे पुरावे आहेत का तुमचे? विदाऊट पुराव्याचं मी पत्र दिलं का? पुरावे म्हणूनच पत्र दिलं आहे ना मी. काल उदय सामंत आले होते. ते असं म्हणतात की आपल्याकडे बाण आहे, श्रीरामांचा बाण आहे, त्यांच्याकडे रसेद मामू आहे. फालतू गोष्टी. श्रीरामाचा बाण भाजपला सांग म्हणा, भाजपच तो उलटा घालू लागले तुमच्यामध्ये. काय श्रीरामाचा बाण सांगतो म्हणा तो. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेसाठी भाजप आणि MIMची युती झाली. मला आत्ता माहिती मिळाली की मीरा भाईंदरमध्ये पण झालेली काही ठिकाणी. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी इथं बोलते दुसऱ्यांना पण करते वेगळंच. म्हणजे आत्ता संजय राऊत साहेब बोलले, मी बघितलं, दुतोंडी गांडूळ भारतीय जनता पार्टी, 2 तोंडाचा. इकडं स्वतः वेगळं कर, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सरेंडर केला आहे असं संतोष धोरे म्हणतात. कोण संतोष धोरे मला माहीत पण नाही आहे. आता हे सगळ्या जागा वेगा एकमेकाला सुटल्यानंतर अशा सगळ्या गोष्टी सगळ्याच पक्षाची, आपली जागा सुटली तर आपला पक्ष गहाण ठेवला असं सगळ्याच पक्षाचे लोक आघाडी युतीवाले म्हणत असतात. त्याच्यात फार नवीन आहे असं मला नाही वाटत. तर मुख्यमंत्री असे म्हणतात की आमचे उमेदवार जे ते बिनविरोध निवडून आले त्यामुळे काहींना मिरची लागते. मला वाटतं तुमचे बिनविरोध निवडून आले. जरा राहुल नार्वेकरांच्या विरोधात ती जी मुलगी उभी आहे ना, तेजल पवार, काय काय बोलती ऐका म्हणा. तिच्या नवऱ्याला काय काय धमक्या दिल्या, किती कॅश दाखवली, तुला कोणते कोणते BMCचे टेंडर देतो म्हटला. असे तुमचे बिनविरोध निवडून आलेले. कारवाई करा ना राहुल नार्वेकरांवर. बघा ना, ती जी मुलगी उभी तेजल काय काय बोलते, तिनं काय काय सांगितलं, तिच्या नवऱ्याला कशा पद्धतीनं घेऊन गेले, मोठी कॅश ठेवली त्याच्यासमोर, नंतर घरी घेऊन गेले, पुन्हा त्याला BMCचे जे लागतात ते टेंडर घ्या म्हटलं. अशा पद्धतीनं तुमचे बिनविरोध निवडून येत असतील तर मला असं वाटतं याला बिनविरोध म्हणायचं का सत्तेचा मिसयूज म्हणायचा? बरं, अजितदादा असं म्हणतात की घड्याळ आणि तुतारी एकत्र आली, आता बरं चाललंय, झालं गेलं गंगेला मिळालंय. काकाच्या जे आहे ते पुण्यानं चांगले दिवस चालू आहेत. चांगलं आहे ना, शुभेच्छा आहे त्यांना, शुभेच्छा दादांना, त्याच्यात काय अडचण. काल जे आहे ते खासदार संदीपम भुमरे यांनी, तुम्ही असाल, खैरे असतील, यांच्यावर टीका केली. आता फक्त उबाटात 2 जण राहिलेत आणि ते सुद्धा 17 तारखेला शिवसेना संपवतील. बरं, आम्ही दोघंच त्यांना पुरवून उरू एवढंच सांगतो. तुमच्याकडे किती जण आहेत तेवढं सांगा म्हणा. तुमच्याकडे किती जण आहेत आणि कोण आहेत तुमचे? तुम्हाला तर भाड्यानं उमेदवार घ्यावं लागले, या शहरामध्ये शोधू उमेदवार द्यावं लागले. कित्येक यादी सांगू का मी? तुमच्याकडं उमेदवारसुद्धा नाही. तुम्हाला याचे 2 पोरं, याचे 2 पोरं, याचे 2 पोरं उभा करावं लागले. उरलेले भारतीय जनता पार्टीतून घ्यावे लागले, काही आमच्याकडून घ्यावे लागले, मग तुमचं पॅनल झालं आहे. त्यामुळे तुमच्याकडं कोण उरलेले जरा तुम्हीच उत्तर द्या. भुमरेंनी यापुढे जाऊन जे आहे ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंना ते असं म्हणतात की ऑफलाईन ऑनलाईन मुख्यमंत्री आम्ही पाहिला आहे. त्याचबरोबर जे सुभाष देसाई तत्कालीन उद्योगमंत्री होते, ते रामाला यायचे, पैसे घेऊन जायचे, बॅग घेऊन जायचे. मला वाटतं कधी कधी यांच्या म्हणण्यावर हसू येतं. ह्याच भुमरेंच्या माझ्याकडे व्हिडिओज की उद्धव साहेबांनी सांगितल्यावर 6व्या मजल्यावर उडी मारेल. याच भुमरेंचा व्हिडिओ आहे की मला पहिल्यांदा पैठणला निधी, एवढा मोठा निधी उद्धव ठाकरे साहेब झाल्यानंतर मिळाले. हेच भुमरे पालकमंत्री असताना काय काय अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट आरोप करत होते, वाटतं ते मला माहिती आहे. परंतु मी त्यांच्या इतक्या खालच्या लेवलला आरोप त्यांच्यावर करणार नाही. दुसरीकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं स्वतःकडे. काय काय चालतं तुमच्याकडं, काय काय नाही, सगळं चालेल. पण मला व्यक्तिगत कोणावर टीका करायचीच नाही आहे, भुमरेवर पण नाही करायची.
आज जे आहे ते MIMचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार कसं बघता याच्यात? काय बघायचं त्याला? सभा सगळ्या राजकीय पक्षाची होती, त्यांची सभा होणार आहे. बाकी त्याच्यात काय बघायचं, कसं काय बघायचं, वाकडं कशाला बघायचं आणि तिकडं कशाला बघायचं? सरळ बघायचं की त्यांची सभा आहे. इतके वर्ष ठाकरे बंधूंना मराठी माणूस आठवला का नाही असं निलेश राणे म्हणतात. निलेश राणे भेसळ भेसळ कोणाची काय भूमिका कधी मांडेल त्याचा भरोसा आहे का त्याला? आधी काय बोलत होता, हापचड्डी बोलत होता संघाला. फडणवीसांनी काय काय आरोप केले नारायण राणेवर, हे सगळे बघा म्हणा. रोज रोज वेगवेगळ्या भूमिका बदलतात. नुसतं सोडलेला एक आता श्वानच म्हणेल मी, आता काही हरकत नाही बोलायला. सोडलेला एक श्वान आहे भारतीय जनता पार्टीने. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.